नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण एक वाटी रव्यापासून खूप मस्त असा वेगळा टेस्टी नाश्ता बनवणार आहोत। तर मिक्सरच्या भांड्यामध्ये मी ते एक वाटी रवा घेतला। यामध्ये 2 चमचे गव्हाचं पीठ घालायचं आहे। रवा इथे तुम्ही जाड किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। हे मिक्सरला मी फिरवून घेतलं आहे, अगदी बारीक करून घेतलं आहे। आता त्याच वाटीने यामध्ये अर्धी वाटी दही घालायचं आहे। दही थोडंसं आंबट घ्यायचं म्हणजे रेसिपीला चव खूप छान येते। आणि एक वाटी यामध्ये आता मी पाणी घातलं आहे। हे सगळं मिक्सरला फिरवून बारीक करायचं आहे। हे मी फिरवून घेतलं आहे। हे मिश्रण आता बाउलमध्ये काढून घेऊया। मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून ते सुद्धा यामध्ये मी काढून घेतलं आहे। म्हणजे यामध्ये मी आत्तापर्यंत 1.5 वाटी पाणी घातलं आहे। 1 वाटी रवा घेतला होता, त्यासाठी इथे आपल्याला 1.5 वाटी पाणी लागेल। आणि हे पहा, असं पातळसर मिश्रण तयार झालं आहे। आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे। यानंतर इथे मी यामध्ये 1 चमचा चिली फ्लेक्स घातलेत, अर्धा चमचा जिरं घातलं आहे। यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आहे। सगळं मिक्स करायचं आहे। इथे चिली फ्लेक्स ऐवजी तुम्ही हिरवी मिरची बारीक चिरून घातली तरी चालेल। आता हे मिश्रण झाकून 10 मिनिटं बाजूला ठेवून देऊया, म्हणजे यातला जो रवा आहे तो छान फुलेल। आणि तोपर्यंत आपण चटणी तयार करूया। तर इथे एक कढई गॅसवरती मी गरम करत ठेवले। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। 1 मोठा चमचा शेंगदाणे इथे मी यामध्ये घातलेत। शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत। इथे मी 10 ते 12 पाकळ्या लसूण यामध्ये घातल्या। लसूणसुद्धा शेंगदाण्याबरोबर भाजून घ्यायचे। यामध्ये मी 2 काश्मीरी लाल मिरच्या घातल्यात, यामुळे चटणीला रंग छान येईल। आणि अर्धी वाटी यामध्ये मी सुकं खोबरं घातलं आहे। सगळं भाजून घ्यायचं आहे। खोबरं छान भाजलं गेलं आहे। आता यामध्ये 1 चमचा सफेद तीळ घालायचे आहेत। आणि तीळ आता जास्त भाजायची गरज नाही आहे। तीळ घातले की लगेचच आपल्याला गॅस बंद करायचा आहे। हे थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलं आहे। चवीप्रमाणे यामध्ये मीठ घातलं। आणि इथे आता मी चवीप्रमाणे यामध्ये लाल तिखट घालते। आपण यामध्ये काश्मीरी लाल मिरची पावडर घातली होती, त्यामुळे तिखटासाठी इथे मी मिरची पावडर घातली। तर ही चटणी मी वाटून घेतली, थोडीशी जाडसर वाटून घ्यायची आहे। चटणी तयार आहे। आता आपण पुढची कृती करूया। तर हे जे मिश्रण आपण झाकून ठेवलं होतं, 10 मिनिटांनंतर यातला रवा छान फुलला आहे आणि हे आधीपेक्षा थोडंसं घट्ट झालं आहे। हे आता अगदी परफेक्ट आहे। यामध्ये पुन्हा पाणी घालायची गरज नाही आहे। आता इथे मी एक प्लेट घेतली, हिला तेलाने ग्रीस करायचं आहे। आणि याबरोबरच मी कढईमध्ये पाणीसुद्धा गरम करत ठेवलं आहे। आता हे मिश्रण जे आपण तयार करून ठेवलं होतं ते यामध्ये घालायचं आहे। अगदी पातळ असा लेयर पसरवून घ्यायचा आहे। आता हे आपण वाफवण्यासाठी ठेवूया। तर इथे कढईमध्ये मी पाणी गरम करत ठेवलं होतं, यामध्ये असा एक स्टँड ठेवायचा आहे आणि त्यावरती ही प्लेट ठेवायची आहे। झाकण ठेवून 3 मिनिटं आपल्याला हे वाफवून घ्यायचं आहे। तर इथे 3 मिनिटं झाली आहेत आणि हे पहा, वाफवलं गेलं आहे, तयार झालं आहे। वरून हे ड्राय झालं आहे, म्हणजे शिजलं आहे। गॅस बंद करायचा आहे आणि हे काढून घ्यायचं आहे। पाहू शकता, दिसायला किती मस्त दिसतंय। हे पूर्ण थंड झाल्यानंतर आपण हे काढून घेऊया। तर इथे हे पूर्ण थंड करून घेतलं आहे। अगदी सहज हे असं निघून येतं।
बेसनपासून आपण खांडवी बनवतो, तर ही रेसिपीसुद्धा तशीच आहे. तुम्ही याला रव्याची खांडवीसुद्धा म्हणू शकता. हे आता मी पोळी जी आपण तयार केली ती उलटी केली आहे आणि त्यावरती आता तयार केली चटणी पसरवायची आहे. याचा आपण रोल करणार आहोत, त्यामुळे नाश्ता खाताना त्यासोबत आपल्याला चटणी द्यायची गरज पडणार नाही. सगळीकडे एकसारखी चटणी पसरवून घेतली. याला असं कट करायचं आहे आणि याचे असे रोल तयार करायचे आहेत. तर हा आपला रोल तयार झाला आहे. पहा, अगदी मस्त दिसतो हा दिसायला आणि चवीलासुद्धा खूप छान होते ही रेसिपी. तर असे इथे मी सगळे रोल तयार करून घेतलेत. इथे मी फोडणी तयार केली आहे. तर इथे फोडणीची गरज नाही आहे, फक्त रेसिपी दिसायला छान दिसावी म्हणून यावरती आपण फोडणी घालतो आहे. तर 1 चमचा तेल गरम केलं, यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे, अर्धा चमचा सफेद तीळ घालायचे आहेत आणि थोडासा कढीपत्ता घालायचा. ही फोडणी आता या खांडवीवरती घालायची आहे. तर हा आपला मस्त असा कमी तेलाचा झणझणीत टेस्टी असा नाश्ता तयार झाला आहे. खूप सोपी रेसिपी आहे, वेगळी आहे. नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. इथे मी तुम्हाला एक रोल तोडून दाखवते. अगदी सॉफ्ट होतो हा रोल. चला तर पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.